एका गावामध्ये दोन पती पत्नी दोघ जण राहत होते. 7-8 वर्ष झालं सासरे वारून 10-15 वर्ष झाले होते. सासरा वारले म्हणून 7-8 वर्षाच्या नंतर ही पत्नी म्हणे काहो म्हणे कुठं फिरायला जाता येईन, म्हातारी घरात राहते म्हणे, कुठं फिरायला जाता येईन काही म्हणे, ये म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. 9 महिने 9 दिवस जे पोरग पोटात सांभाळय ते म्हणे तू सांग फक्त काय बंदोबस्त करू. ती म्हणे 50 एकर शेती आहे, म्हातारीला शेतात झोपडी बांधून द्या, म्हातारी शेतात राहील, शेतीची राखण होईल आणि आपला कायमचा विषय मिटून जाईल. म्हणे ठरलं. शेतात झोपडी बांधून दिली, म्हातारी शेतात राहायला लागली. 1 महिना जात नाही, 1 महिना गेला आणि परत ही म्हणे तुमचा काय त्रास मला देखवा ना, सकाळ संध्याकाळ म्हातारी डबा घेऊन जावं लागतं, हिचा कायमचा विषय मिटवा. ते म्हणे तू सांग फक्त काय करू. ते म्हणे काही नाही, झोपडीला रॉकेल टाका म्हणे रात्री, म्हातारी झोपल्यावर काडी लावून द्या, कायमचा विषय मिटून जाईल. रात्री सांगता येईल, चुलीतली राख निघाली, जाळ निघाला आणि झोपडी जळून भस्म झाली, म्हातारी गेली. ज्या वेळेला ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री ही रॉकेलची कॅन घेऊन निघालं. रॉकेलची कॅन घेऊन चाललं होतं, पण जाता जाता आपण म्हणत नाही देवतारी त्याला कोण मारे, नेमकं शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आल्या आणि ही म्हातारी ज्वारी त्या गायांना हाकलण्याकरिता गेली. म्हातारीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय, पोटचा गोळा रॉकेल टाकतोय झोपडीवरती, काडी लावून देताना पाहिलं, पण म्हातारी बोलली नाही. गावाच्या बाहेर भलं मोठं चिंचेचं झाड आणि म्हातारी त्या झाडावरती बसली. यानं 10वा केला, 13वा केला, सगळं झालं. 15-20 दिवस होत नाही तर गावात चोरी झाली. चोरी झाली म्हणून 2 चोरांनी चोरी केली. अमावास्येची रात्र होती, सगळं काळकुट्टा अंधार पडलेला आणि नेमके ते चोर त्या झाडाखाली बसून दोघांचे लागले भांडण. एक म्हणायचं पहिला वाटा आपला आणि तुझ्या आधी दुसरा म्हणायचं पहिला वाटा आपला. म्हातारी म्हणली 20 दिवसापासून या झाडावरती बसले म्हणे, तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा. थांबन का कोणी? अख्ख्या आष्टीत भूतालं 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 पळत सुटले. ज्या वेळेला पळत होते म्हातारी खाली उतरली, पैसे मोजून पाहिले तर 5 लाख रुपये भरले. आता लेकरू किती वाईट असलं आणि किती कुरूप असलं तरी आई फक्त त्याच लेकरावरती प्रेम करते, कारण आईची कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. पैसे घेतले आणि रात्री घरी आली, दरवाजा वाजवला, बाळा दार उघड. बाळ्याने दार उघडलं. जसं दार उघडलं म्हणे म्हातारी तर गेली होती, नी आली कशी नेमकी? ती म्हणे तू आई आली कशी? थांब म्हणे पाणी दे अगोदर मग सांगते तुला. म्हातारी पाणी पिली, सांगत होती तुझ्या बापाकडे गेलते म्हणे स्वर्गात. बापानं बघितलं खाली बाळ्याचे लई संसारात हाल चालले म्हणे, एवढे 5 लाख रुपये बाळ्याला देऊन ये. आता जवळ सुनबाई होती, सुनबाई म्हणे माझे सासरे भेटले, मग 15 वर्ष झालेत, माझे आई वडील बी गेलेत. सासूबाई माझे सासरे भेटल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील. ती म्हणे भेटले ना. ती म्हणे काय नाही म्हणे, तुम्ही तुमच्या बाळ्याला 5 लाख रुपये देऊन या आणि आम्ही सुद्धा आमच्या बाळीला 5 लाख ठेवलेत, पण तिला पण आम्हाला भेटवायला पाठा. कुठं? स्वर्गात. ती म्हणली जायचं कसं? राईट लेफ्ट रस्ता. ती म्हणे टेन्शन घेऊ नको, झोपडी तयार करायची, झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं, मालकाला रॉकेल टाकायला लावायचं, काडी लावून द्यायला लावायची, किती चटके बसले तरी सहन करायचे. आणि एकदा का धूर निघाला, धुराधुरानं कुठं जायचं? दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार. ही त्या झोपडीत जाऊन बसली, वरून रॉकेल टाकलं, जीच काडी लावून दिली, चटके बसायचे, पण तिनं सहन केले 5 लाखासाठी. जेच धूर निघाला, धुराधुरानं जीच वर गेली ती अजून खाली आली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. तिसरा विचार आहे कोणता? नामधरा कंठी. आणि नामस्मरण का करावं? माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नाम अविनमुख सर्पाचे ते बीड. म्हणून ते अखंड भगवान परमात्माचं नामस्मरण करावं. का करावं? कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढे सांगितलंय. बऱ्याच जणी शेतात कापूस वेचायला जातात. मला खरं खरं सांगा, कापूस वेचता वेचता किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? मंडा काकू, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? हरिपाठ भजन कशाचा हरिपाठ? अशा लाईनीत कापूस वेचायला उभे राहतात आणि एकमेकीला म्हणणार कीर्तन संपलं पा. अशा इथून निघाल्या गेट मधून, सगळं गाव सोडणार, माझ्या मागं लागणार.
खरे का खोट आहे? काम कोणतं करा, तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम, काही म्हणा राम, त्याच्या पुढे भगवान परमात्माचं नामस्मरण. कारण काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धारती, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन. दोन्ही पक्ष पाहे उभारती, दोन्ही पक्ष पाहे हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन, हरी मुखे मन. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, त्याकरिता योग्य वेळेत सावधून नामस्मरण. तुम्ही सांगाल ताई हिताच्या ठिकाणी जागे हो, भजनही करू, पण करू म्हातारपणी नाही करू शकत का? नाक मुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ आहे का? संतांनी वर्णन केले त्याकरिता. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. भवसागर तरुण पार करायचा असेल त्याकरिता जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकते पुरून. त्याकरिता परमार्थ का जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाये चुकू नको, योग्य वेळेत सावध व्हावं. का सावध व्हायचंय? रामाचं भजन तोपर्यंतच आहे जोपर्यंत हा आत्माराम आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल त्या दिवशी लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला राम नाम. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन सोडते बरोबर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. माहिती का आपला किती वेळ राहिला? सुंदर वर्णन केलंय पहा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी इतना मासूम हो जाएगा तो, इतना मजबूर हो जाएगा तो, छोड़कर अपनी ऊंची हवेली एक फन में बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. माणसाचं आयुष्य म्हणजे 3.5 हाताचा नरदेह, भगवान परमात्मानं दिलेलं भाड्याचं घर आहे.
त्याकरिता योग्य वेळेत सावध व्हावं लागेल. म्हातारपणी नाही, म्हातारपणी येईल कशावरून, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा. घड घड काळ्यात नाट पाहे, घड घड काळ्यात नाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, घड घड काळवात याची पाहे, घडी घडी काळवात नाट पाहे, घडी घडी काळवात याची पाहे, काळवात याची पाहे. वा, टाळी वाजवा एकदा जोरात. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, त्याकरिता सावध व्हायचंय. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासे उरले ते पाहे का. माणसं पहिल्या काळात 100 वर्ष जगायचे पा का. जगणंही चांगलं होतं, खाणंही चांगलं होतं, माणसाचं राहणंही चांगलं होतं. भावना जिवंत होती, आज भावना शून्य जग झालंय. शेजारचं एखादं मेलं तर पंचकृषीत चूल पेटवल्या जात नव्हती. आज शेजारी गेलं तर शेजारच भाकरी करून खाते. सांगण्याचं तात्पर्य, कोणाच्या दुःखात लोक सहभागी व्हायला तयार नाही. काळ वेगळा होता, माणसं 100 वर्ष जगायचे का. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पा, लिंबू फेकलं तर मिशेवर बसल असं माणसं होते. आणि नारळ जर शेंडीला बांधला तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं. आता तांदूळ ठेवायला सुद्धा जागा नाही राहिली. करणार काय. माणसं तशी दिप्पाडची दिप्पाड. एका टायमाला एक मावळा 5-5 पाचून खायचा. 5 पोळ्याचा एक पाचून, 5-5 25 एक चपात्या एका टायमाला खायचं. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढी हातपाय भली मोठी डेरीन माय म्हणती महावाघ. कशाचा वागण कशा. पहिल्यासारखे माणसं नाही राहिले पहा. सांगण्याचं तात्पर्य, कोण कधी झाले सांगता येत नाही, त्याकरिता सावध व्हायचंय. स्वतःचं हित नेमकं कशात आहे. आपुल्या हिता जो असे जागता, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. हिताच्या ठिकाणी जागे राहिले कोण. छत्रपती शिवाजी महाराज. आज दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे. केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. विसरून नाही चालणार आपल्याला. आज देव, देश आणि धर्म फक्त त्यांच्यामुळे जिवंत आहे. सगळ्यात अगोदर राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार दिलेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर स्वतःचं नाव लावून घेतलंय का. जंगलातील 1 नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात. ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकरिता धन्य माता पिता तयाची चांगले विचाराची लेकर होती. पण आज अवघा महाराष्ट्र त्यांच्याकरिता म्हणतो पहा. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे आणि माझ्यासोबत घ्या हातावरती. थोडीशी थंडी बाजूला सोडा. घ्या हातावरती सगळ्यांनी. पैशावाले, श्रीमंत, गरीब घ्या हात. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. हात वरती. वाघाच्या जातीची, पोलाद छातीची, जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती
शिवाजी छत्रपती आमचे देव छत्रपती शिवाचे नाव ताई, ताई. नाही कुणाची भीती. चला उठारा उचला भगवान चला उठारा उचला भगवान दैन्याचा संपला दैन्याचा आला ला 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 गड्यानो भगवान आला ला 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 गड्यानो भगवान ताई, ताई. रूप घेऊन म्हाताऱ्याचा राखी बाणूच्या मेंढराला असू जेजुरीचा राजा गेला मानवच्या वाड्याला शिवावतारी मरतंड मल्हारी शिवावतारी मरतंड मल्हारी मनात ठेवलं बाळूला त्याचं मारून घोड्याला निघाला मनुष्य वाड्याला त्याचं मारून घोड्याला निघाला मनुष्य वाड्याला आई सगळे हात वरती घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की आठवडे जाते सोळा समज मला आठवडा स्वराजवळ ठेवून ढोळा एका जागी केलंय गोळा एका जागी केलंय गोळा शिवगावानी दाखव कोणी शूरय भूमी बळी शिवगावानी दाखव कोणी शूरय भूमी बळी बळी माझा शिवराजा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बसला घोडावरी शिवराजा बसला घोडावरी शिवराजा सगळे हात वरती घ्यायचे. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर महाराजाचं नाव गाज दगड जिल्ह्याच्या दगडावर महादेवाचं नाव गाज दगड जिल्ह्याच्या दगडावर महाराजाचं नाव गाज दगड तारी, तारी, जाओ. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणूस पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर राजाचं नाव गाज तैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज तैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाज तैगड किल्ल्याच्या